भारतीय मध्यम वर्गाला सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सहकारी दूध संस्था हे शब्द काही नवीन नाहीत. अगदी दुर्गमातील दुर्गम भागात राहणाऱ्या माणसापासून ते मोठ्या शहरात राहणाऱ्या माणसांपर्यंत सर्वच लोकांशी आपल्याला यामार्फत जोडलं जाता येतं. यालाच आपण सहकार क्षेत्र म्हणतो. देशातील प्रत्येक भागाशी, प्रत्येक व्यक्तीशी जोडणारं क्षेत्र म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. याच क्षेत्राचं महत्व ओळखून स्वातंत्र्यानंतर तब्बल 74 वर्षांनी म्हणजेच 2021 साली भारत सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि अमित शहा यांच्याकडे त्यांचा कारभार सोपवला. नुकत्याच आलेल्या भारतीय सहकार मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात तब्बल 6.5 लाख सहकारी संस्था असून त्याच्याशी देशातील जवळपास 30 कोटी लोक जोडले गेले. फक्त भारतातच नव्हे तर जगभरातही सहकार क्षेत्र पसरलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे क्षेत्र पसरलेलं आहे. याच क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी युनायटेड नेशन्स कडून 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केलं गेलं आहे. याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सहकारातून समृद्धी हा नारा दिलाय. याच पार्श्वभूमीवर या क्षेत्राचा इतिहास नेमका आहे का, त्याचे भारताच्या विकासातील नेमकं योगदान कसं आहे, या क्षेत्राची नेमकी बलस्थानं काय आहेत, यावरचाच आजचा आपला व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन आलेख सोबत महा MTV मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. या क्षेत्राचा इतिहास बघितला तर 25 मार्च 1904 साली तत्कालीन ब्रिटिश सरकारने सहकारी संस्था बिल पास केलं. ही भारतातील सहकार क्षेत्राची औपचारिक सुरुवात मानली जाते. पण त्या आधीपासूनच या क्षेत्राची सुरुवात झाली होती. 1980च्या दशकात देशभरात पडलेल्या महादुष्काळानंतर याबद्दल चर्चा सुरू झाली होती. या दुष्काळाच्या अनेक कारणांपैकी शेती क्षेत्राला आवश्यक पतपुरवठा करणारी कुठलीच संस्था अस्तित्वात नसणं हे एक मुख्य कारण होतं. त्यामुळे निदान शेती क्षेत्राला तरी पतपुरवठा करण्यासाठी अशा सहकारी संस्था हव्यात अशी मागणी न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखे विद्वान करतच होते. या सगळ्या आधी काही संस्थानांमध्ये या सहकारी चळवळीचा उदय झाला होता. 1889 साली बडोदा संस्थानात स्थापन झालेली अन्योन्य सहकारी मंडळी कोऑपरेटिव्ह बँक ही देशातील पहिली सहकारी बँक होती. यानंतर फक्त बँकिंग क्षेत्रापुरतच मर्यादित न राहता या चळवळीचं एका मोठ्या चळवळीत रूपांतर झालं. सहकारी साखर कारखाने, दूध संस्था या सर्व क्षेत्रात ही चळवळ मोठ्या प्रमाणावर पसरत गेली. स्वातंत्र्यानंतर मात्र सहकार चळवळ खऱ्या अर्थाने रुजली, फोफावली ती महाराष्ट्रातच. आज महाराष्ट्रात देशातील एकूण संस्थांपैकी तब्बल 2.25 लाख संस्था महाराष्ट्रात आहेत आणि त्यांच्याशी 6 कोटींपेक्षा जास्त लोक संलग्न देखील आहेत. 1918 साली स्थापन झालेली सारस्वत सहकारी बँक ही महाराष्ट्रातली पहिली सहकारी बँक म्हणून ओळखली जाते. यानंतर सहकारी नागरी पतसंस्था, सहकारी वस्त्रोद्योग संस्था, सहकारी सूत गिरण्या, सहकारी साखर कारखाने अशी चळवळ महाराष्ट्रात मोठीच होत गेली. सर्वात उल्लेखनीय म्हणजे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील अहमदनगर येथील प्रवरानगर येथे स्थापन झाला होता. यानंतर सहकार क्षेत्राचा सर्वात जास्त फायदा झाला तो शेती क्षेत्राला. त्या क्षेत्रासाठी स्थापन झालेल्या ग्रामीण कृषी उत्पन्न बाजार संस्था यांमुळे शेती क्षेत्राला फारच मोठा फायदा झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी संस्था ही चळवळ फारच मोठी रुजली आहे. असं असलं तरी ह्या क्षेत्राला काही समस्या भेडसावत आहेत. यांमध्ये अजूनही सहकार क्षेत्रातील जुनेच कायदे आणि त्यांची होत असलेली अंमलबजावणी हे एक मुख्य आहे. त्यामुळे नंतर आधुनिकतेचा अभाव, भांडवलाची कमतरता, शासन आणि लोकांकडून मिळणारं असहकार्य या सर्वच त्या समस्या आहेत. या समस्या असल्या तरी या क्षेत्राने आपली बलस्थानं राखून ठेवली आहेत. यातलं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे अफाट रोजगार निर्मिती क्षमता. PTIशी संलग्न असलेल्या प्रिमस रिसर्च संस्थेने नोव्हेंबर 2024 मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार 2030 पर्यंत भारतीय सहकार क्षेत्र 5.5 ते 6 कोटी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. या क्षेत्राचा भारताच्या GDP मधील वाटा देखील 3 ते 5% वर जाणार आहे. या क्षेत्रातून प्रामुख्याने महिला, गावखेड्यातील तसेच शहरातील छोटे उत्पन्न गटातील लोक ह्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण होतं. त्यामुळे दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, बचत गट यांच्या माध्यमातून या रोजगारांची निर्मिती होऊ शकते. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे सहकारी पतसंस्था. भारतात असे बरेच क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये अजूनही बँकिंग सेवा किंवा बँकिंग क्षेत्र पसरलेलंच नाही किंवा पोचलेलंच नाहीये. अशा ठिकाणी या सहकारी पतसंस्था त्या क्षेत्रासाठी एक वरदानच ठरतात. त्यांना चलनाची उपलब्धता, त्यांच्या पैशांची देवाणघेवाण यासाठी या सहकारी संस्था, सहकारी पतसंस्था खूपच उपयुक्त ठरलेल्या आहेत.
या क्षेत्राचं एकूणच भवितव्य आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील त्याचा वाटा यांबद्दल आम्ही या क्षेत्रात काम करणारी आघाडीची संस्था सहकार भारती या संस्थेचे महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मांडलेल्या मतानुसार सहकार क्षेत्र हे देशातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. या क्षेत्रातील संस्थांनी आतापर्यंत सचोटीने काम करून लोकांचा विश्वास संपादन केलाय. त्यामुळे या क्षेत्राचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. आज भारतातील असे एकही क्षेत्र नाही ज्यात सहकार क्षेत्राचा सहभाग नाही. त्यामुळे सहकार क्षेत्र भविष्यातही आपलं महत्त्व टिकवूनच ठेवेल. जाता जाता एक उदाहरण देतो. भारताच्या पश्चिमेकडील गुजरात नावाच्या राज्यात शेतीतील उत्पन्न पुरत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दुधाचं उत्पादन सुरू केलं. हळूहळू करत त्यांना इतर गावातील शेतकरी जोडले जाऊ लागले. यातूनच उभा राहिला देशातील सर्वात मोठा दूध उत्पादक समूह म्हणजेच अमूल. ही ताकद आहे या सहकार क्षेत्राची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी MHA MTV ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.